कोण कोणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसती आपुले भार्या तर परक्याकडची बंधू भगिनी सगळे सोयरे आपल्या इष्ट संपत्तीची कोणी नसे या जगी आपुले घरी का सतो धर्माची. कोण आहे आपलं जे आज आम्हाला आमचे वाटतायत ना. 83,99,999 योनीमध्ये ते आमचे नव्हते. आज आम्हाला आमचे वाटतात हा भ्रम आहे, कारण उद्याच्या प्रवासामध्ये ते आमच्या बरोबर नसतील. आमच्या बरोबर नसतील. एकट्याने आलेला आहे आणि एकट्याने जायचं आहे. काही घेऊन आलेलो नाही. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काही घेऊन आलेलो नाहीत, काही घेऊन जायचं नाही. पण आम्हाला या आयुष्यामध्ये बरंच काही साध्य करायचंय, बरंच काही मिळवायचंय, बरंच काही कमवायचंय. जे निरंतर चिरकाल टिकणार आहे असं कमवायचंय. जे आम्हाला मरणोत्तरच्या प्रवासामध्ये सहज उपयोगी येईल, सहाय्य करेल. तो धर्म, ती कर्म, ते विचार, ते गुण आम्हाला कमवायचे माऊली. उद्धार करून घेण्यासाठी हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. नरदेहाविषयी सांगत असताना नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान. देह जाईल जाईल यासी काळ वा खाईल. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे माणसाचे काय आहे. पण देह जरी नाशिवंत जरी असला तरी दादा या नाशिवंत देहाने केलेली कर्म मात्र शाश्वत असतात. देहाने जरी आम्ही गेलो, देहाने जरी आमची माती झाली तरी कर्माने माती होऊ नये, विचाराने माती होऊ नये, गुणांनी माती होऊ नये असं जर वाटत असेल तर आम्ही हे प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केलं पाहिजे, आम्ही तुकोबांना वाचलं पाहिजे, आम्ही माऊलींना वाचलं पाहिजे, आम्ही शांती ब्रह्मनाथ महाराजांना वाचलं पाहिजे. आधी करून गाथा, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. या कलियुगामध्ये जर आम्हाला श्रीमंत व्हायचं असेल पैशाने तर अनेक मार्ग आहेत माऊली. पैशाने श्रीमंत होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. खरं तर असे काही मार्ग आहेत का कमी वेळामध्ये श्रीमंत होऊ शकतो माणूस. पैसा जर भरपूर तुमच्याकडे आला तर तुम्हाला श्रीमंत म्हणतील, तुम्ही श्रीमंत व्हाल. ज्ञान जर भरपूर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हुशार व्हाल. पण चांगलं व्यक्ती म्हणून जर तुम्हाला जगायचं असेल तर त्यासाठी संस्कारांची गरज असते. ते संस्कार निर्माण करण्याचं काम संत करत असतात. ते संस्कार देण्याचं काम, ते मार्गदर्शन करण्याचं काम संत करत असतात. आणि म्हणून विचाराने, गुणाने, कर्माने जर आम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केली पाहिजेत, आम्ही ऐकली पाहिजेत, संतांचे विचार ऐकलं पाहिजे, संतांचं मार्गदर्शन ऐकलंच पाहिजे. विचाराने जर श्रीमंत व्हायचं असेल तर बरं का. भगवंताने डोळे दिलेले आहेत, पण ज्याने डोळे दिले, जो डोळ्यातून आमच्या पाहतोय आणि पाहण्यासाठी जो सामर्थ्य देतोय, त्या देवाला जर कधी बघितलाच नसेल तर जगातला सगळ्यात गरीब तो माणूस आहे. सगळ्यात गरीब माणूस आहे तो. भगवंताने भगवंताचं स्तवन करण्यासाठी जे मुख दिलेलं आहे, जे तोंड दिलेलं आहे, आयुष्यात कधी देवाचं नामच जरी आलं नाही, आलंच नसेल. नाथ महाराज म्हणतात, नामाविन मुख सर्पाचे ते बिल, सर्पाचे ते बिल. नामाविन मुख सापाचं बिल आहे. ते काय म्हणतात, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. त्याची जीभ म्हणजे काळ सर्प आहे. काय ज्या भगवंताने आम्हाला मुख दिलेलं आहे, वैखरी दिलेली आहे, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, भजन करण्यासाठी, स्तवन करण्यासाठी कधी जर ते नाम येतच नसेल तर सगळ्यात गरीब माणूस तो आहे. त्याला गरीब समजलं जात आहे. काय घरात सगळं काही आहे माऊली. मोठमोठी उपकरणं आहेत घरामध्ये. 2-2, 3-3, 40-40 हजाराच्या एसी आहेत, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, 2-3 टीव्ही आहेत. सगळ्या प्रकारची उपकरणं एक्स्ट्रा आहेत, एक्स्ट्रा उपकरणं आहेत. पण एक 500 रुपयाची ज्ञानेश्वरी जर नसेल तर जगातला सगळ्यात गरीब माणूस तो आहे. 15-15, 20-20 हजाराचे मोबाईल आमच्या घरामध्ये 4-4, 5-5 आहेत. जेवढी मुलं, जेवढी माणसं तेवढे मोबाईल.
मी कमी किंमत सांगितली बरं का, कमी किंमत सांगितली. परवा शेतावर काम करणारी बाई, महिला मजुरीशी आली होती. मजुरीने काम करत होती त्या ठिकाणी. आणि काम करता करता किती रे मजुरी, 300-350 रुपये महिलांना मजुरी बरं का बाबा. ती 300-350 रुपये रोजाने मजुरीशी आलेली महिला अभिमानात सांगत होती, माझ्या मुलाने काल 80,000चा मोबाईल आणलाय. काय असो, घरामध्ये 4-4, 5-5, 3-3, 4-4 मोबाईल आहेत, महागडे आमच्या घरामध्ये असू द्या ना, असायला नकोत का, पाहिजेत ना. आपल्याकडे जर पैसा अडका असेल, धर्माने नीतीने जर आपण कमवला असेल तर 100% त्याचा आनंद घ्या. एक बंगले काय, जेवढी मुलं असतील तेवढे बंगले बांधून ठेवा, म्हणजे ताप नाही होणार तुम्हाला. पण काय, पण एक 20 रुपयाचा हरिपाठ मालिका जर तुमच्या घरात नसेल, त्या मुलांच्या हाताला जर लागत नसेल, तर सगळ्यात गरीब तुम्ही आहात, सगळ्यात गरीब तुम्ही आहात. पैसा मुलांसाठी कमवा, कमवलंच पाहिजे, मुलांसाठी कमवून ठेवलं पाहिजे. पण तो टिकावा असा वाटत असेल, मुलांनी टिकवावा असं वाटत असेल, तर संस्कार ही निर्माण करा. पैसा कमवता कमवता संस्कारांचाही विचार करा, परमार्थाचा, अध्यात्माचा, भक्तीचा, देवकार्याचा, धर्मकार्याचा विचार करा. कारण मरणोत्तरच्या प्रवासामध्ये तुम्हाला पैसा साथ देणार नाही, तुमची संपत्ती साथ देणार नाही, तुमचं घर तुमच्या बरोबर येणार नाही, तुमच्या माणसांपैकी एकही कोणी बरोबर नसेल. ना मुलगी, ना मुलगा, ना बाई, ना आई वडील, ना गोनगोत, ना कुटुंबदार, ना शेजारी, ना मित्र, ना समाज, कोणीही बरोबर नसेल. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये तुळशीच्या माळेला साक्षीला ठेवून केलेली जी कर्म असतात ना माऊली, ती कर्म आणि आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना जो आम्ही करतोय धर्म, तो धर्म आमच्या बरोबर असतो, तो धर्म आमच्या बरोबर असतो, तो धर्मच आम्हाला साथ देत असतो माऊली. चांगली मुलं जन्माला घालायला चांगले विचार लागतात, चांगले संस्कार लागतात, प्रयत्न करावा लागतो त्यासाठी माऊली. गीता, गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी, चांगले ग्रंथ, वाङ्मय संतांचं चरित्र वाचावं लागतंय. गर्भात संस्कार व्हावे लागतात. व्यसनाधीन मुलं जन्माला घालायला किंवा मुलांना व्यसनाधीन करायला बापाला आईला काय करावं लागतंय, काय करावं लागतंय? त्यांना काय प्रयत्न करावे लागतात, नवस करावे लागतात, प्रार्थना करावी लागतात का देवाला? श्रीरामासारखा मुलगा जन्माला यावा असं प्रत्येक माई माऊलीला वाटतंय. माझ्या पोटी जन्माला येणारा हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींसारखा मुलगा असावा, तुकोबांसारखा मुलगा असावा, माऊलींसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा असं प्रत्येक माई माऊलीला वाटतंय. येत नाही. त्याला कारण काय? आम्ही व्यवस्था काय करतोय, नियोजन काय करतोय, आमचं नियोजन काय आहे? चांगल्या गोष्टीला सुरुवात स्वतःपासून करा. जग सुधरेल ना, गाव सुधरेल, तालुका सुधरेल, जिल्हा सुधरेल, राष्ट्र सुधरेल तेव्हा, जेव्हा चांगल्या गोष्टीला सुरुवात आम्ही स्वतःपासून करू तेव्हा, बरं का. या 2-3 दिवसांपूर्वी माऊली जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्यात, विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी शिक्षकांवर जे काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, त्या जबाबदाऱ्या थोड्याफार काही बाजूच्या जबाबदाऱ्या कमी व्हाव्यात, त्यांना शिकवण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी आंदोलन केलं वाटतंय, बरं का, शिक्षकांनी. कदाचित या ठिकाणी कोणी असतील शिक्षक, चांगलं काम केलं तुम्ही, अतिशय चांगलं, आणि त्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करत असतो समाजामध्ये कार्य करत असताना. मी स्वतः आमच्या उशीच्या शाळेमध्ये येऊन बघा, ज्या हायस्कूलमध्ये मी फळेगावच्या शिकलो तिथे येऊन बघा, 100% आम्ही प्रयत्न करत असतो. शाळा टिकल्या पाहिजेत. इथे बसलेली सगळी मुलं, जिल्हा परिषदच्या इथे बसलेली सगळी माणसं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकूनच पुढे गेलेली आहेत. माझ्या सकट आपण सगळे आपल्याच गावातल्या शाळेमध्ये आपण शिकलो आणि पुढे गेलो. पण ज्याचा स्टेटस बघितला ना मी, त्या आंदोलनाचा बॅनर, तो शिक्षक माझा चांगला मित्र आहे, त्याला 3 मुलं आहेत, 3ही मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकतात. तुमच्याच विचारांवर जर तुमचा विश्वास नसेल तर जगामध्ये काय बदल करणार आहात तुम्ही, आणि जगाला काय सांगण्याचा अधिकार आहे तुमचा?
जरा ते शिक्षक पण बाजूला ठेवा आणि तो आंदोलन पण बाजूला ठेवा. महत्वाचा विषय काय, चांगल्या गोष्टीला तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. माझ्या मुलाने तंबाखू खाऊच नाही असं वाटत असेल तर बापाने चुकून सुद्धा त्याला मळायला कधी सांगू नये, चुना आणायला कधी सांगू नये, तंबाखू आणायला कधी सांगू नये त्याला. पण बाप जर त्याला दुकानात पाठवत असेल आणि सांगत असेल जा चुना घेऊन ये, जा तंबाखू घेऊन ये, माझे हात जरा चिखलाने माखलेले जरा मळून दे, चोळून दे, उद्या कशी लागते पाहिल ना, तो पण काय होतंय नेमका परिणाम पाहिल ना. जे आजोबांना वाटत असेल माझ्या नातवाने विडी ओढू नये, चुकून पण सांगू नका विडी पेटून आण म्हणून, चुकून पण सांगू नका. काही संस्कार हे जन्मताच झालेले असतात, काही गुण हे जन्मताच आलेले असतात, काही विचार हे जन्मताच आलेले असतात, पण काही विचार मात्र नंतर स्पर्श करत असतात. तुम्ही कुठे आहात, कोणाच्या जोडीला आहात, कोणाच्या जोडीला बसलेले आहात, याच्यावर सगळे विचार तुमच्या अवलंबून असतात. तुम्हाला वाटतंय ना शेवटच्या वेळेला देवाचं नामस्मरण आमच्या मुखातून यावं, जो करतोय त्याच्या जोडीला बसा, ऐकून ऐकून तुमच्या मुखातून येईल. जो नामस्मरण करतोय त्याची संगत करा. तुम्हाला वाटतंय ना धर्म कार्य घडावं, जो धर्म कार्य करतोय त्याची संगत करा. तुम्हाला वाटतंय ना देवपूजा घडावी, देव कार्य घडावं, त्याची संगत करा जो देव कार्य करतोय. परमार्थाचा एक नियम आहे मौली. परमार्थामध्ये जर एखाद्या सत्पुरुषाला शरण जायचंय, साधूला शरण जायचंय, संताला शरण जायचंय आणि त्यांचं मार्गदर्शन जर आम्हाला घ्यायचं आहे ना, तर सर्वात पहिले आमचा अभिमान, आमचा अहंकार गळून पडला पाहिजे. सर्वात पहिले अहंकार गळून पडला पाहिजे. नम्र झाले बोता तेने कोंडिले अनंता. नम्रता हा परमार्थातला पहिला गुण आहे, नव्हे नव्हे पहिला अलंकार आहे. तुम्ही परमार्थिक आहात तेव्हा शोभून दिसताय ज्या वेळेला तुमच्याकडे नम्रता असते तेव्हा. अभिमान जर असेल तुम्ही परमार्थ करताय हा भ्रम आहे. साधं उदाहरण आहे मौली. परीस जर भेटलेला आहे, सोनं जर करायचं आहे तर पित्तळ राहून चालणार नाही, बरी किंमत जास्त असेल. कॉपर राहून चालणार नाही, तांबा राहून, भले तांब्याला किंमत जास्त असेल, पण तांब्याचा स्पर्श झाल्यानंतर परिसाला किंवा परिसाचा स्पर्श तांब्याला झाल्यानंतर सोनं कधीच होणार नाही. परिसाचा स्पर्श जर पितळेला झाला तर सोनं कधीच होणार नाही मौली. स्टेनलेस स्टील चमकत असतंय पण सोनं नाही. आमच्यामध्ये बदल घडावा, आमच्यामध्ये परिवर्तन व्हावं असं जर वाटत असेल तर आम्ही संतांना शरण जाताना नम्रतेनेच गेलं पाहिजे. सोनं व्हावं असं वाटत असेल तर लोखंडच होत आलं पाहिजे, लोखंड होऊनच स्पर्श करता आला पाहिजे. अभ्यासू माणसं भरपूर आहेत दादा, समाजामध्ये काही कमी आहेत का? माझा अभ्यास, माझं पाठांतर, माझ्या ओव्या पाठ, माझ्या अभंग पाठ, अभ्यासू माणसं कमी आहेत समाजामध्ये. पण तुमच्या ज्ञानाचा उपयोग जर तुम्हाला होत नसेल तर त्या ज्ञानाला किंमत शून्य आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग जर आपल्याला होत नसेल तर किंमत शून्य आहे. सांगा ना, तंबाखू खाणाऱ्याला माहिती नाही का तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो? जी पुडी तो फोडतोय ना त्या पुडीवर सडलेला जबडा दिलेला आहे. पण तुम्हाला ज्ञान असूनही जर तो सडलेला जबडा बाजूला करून जर तुम्ही तंबाखू ओतत असाल तर तुमच्या ज्ञानाला किंमत शून्य आहे. दारू पिणाऱ्याला माहित नाही का मी जे व्यसन करतोय ते वाईट आहे, चुकीचं आहे? कित्येकांची घरं बर्बाद झाली, कित्येकांचे संसार बर्बाद झाले, कित्येकांचे संसार मुलं बाळ रस्त्यावर आली, कित्येकांचं शरीर खराब झालं, देह खराब झाला, उद्ध्वस्त झाले, बर्बाद झाले, माहिती नाही का? पण तरी जर तो ते व्यसन करत असेल तर तुझ्या ज्ञानाला किंमत शून्य आहे. माहिती आहे त्याला काय करावं काय नाही करावं, ते कळतंय पण वळत नाही. साधूकडे असलेला पोपट साधू नेहमी त्याला सांगायचा, दादा कुठेतरी गुंतून राहू नको, एकत्र जर कुठेतरी गुंतून राहिलास, अडकून राहिलास, पारधी येईल, जाळं टाकील, पारद्याच्या जाळ्यात सापडशील, आणि पारद्याच्या जाळ्यात जर सापडलास ना तर मी काय तुला कोणच सोडू शकत नाही. साधू नेहमी उपदेश करायचे त्या पोपटाला, एकाच जागी कुठेतरी गुंतून राहू नको, एकाच जागी कुठेतरी रममान होऊ नये, बरं का?
माणूस कधीतरी एकाच जागी गुंतून राहतो ना, आणि मग स्टेशन कधी येऊन जातो पत्ता पण लागत नाही. ट्रेनमध्ये बघण्यासारखं काही असेल तर काय माऊली, एकाच जागी गुंतून राहू नको. पोपटा जर राहिलास पारधी येईल, जाळा टाकील. पारधी म्हणजे काळ, काळच आहे ना त्याच्यासाठी, पोपटासाठी काळच आहे ना पारधी म्हणजे. काय जाळा टाकला, जाळ्यात जर सापडला तर मी काही तुला कोणी सोडू शकत नाही. स्वतःने जर गुंतवून घेतलं तर कोण सोडवणार आहे? स्वतःने स्वतःला जर गुंतवून घेतलं, तुम्हाला सोडवणार कोण आहे? आम्ही मायेच्या जाळामध्ये आम्ही स्वतः अडकून गेलेलो आहेत माऊली. आम्ही अंधश्रद्धेच्या जाळामध्ये स्वतः अडकून गेलेलो, आम्ही अज्ञानाच्या जाळामध्ये स्वतः अडकून गेलेलो आहेत माऊली. स्वतःला जर स्वतःने अडकून घेतलेला आहे तर माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे. आपण स्वतः प्रयत्न करायचे. संतांचं मार्गदर्शन आहे, पण हातपाय हलवायचेत ना आपण. हातपाय हलवायचेत आपण. ज्याला पोहायचं आहे त्याने स्वतः हातपाय हलवायचेत. सांगणाऱ्याने किती हातपाय हलवले तरी त्याला पोहता येणार नाही. ज्याला हा भवसागर पार करायचा आहे ना, संसारूपी भवसागर तरुण जायचं आहे ना, ज्याला तरुण जायचंय त्याला स्वतः प्रयत्न केले पाहिजेत, स्वतः हातपाय हलवले पाहिजेत. मार्गदर्शन करणाऱ्याने किती जरी हातपाय हलवले तरी बुडणारा तरणार नाही. स्वतः आपण हातपाय हलवायचे. मार्गदर्शन आहे, ज्ञान आहे, पण हातपाय हलवायला मागत नाही. ज्ञानाला किंमत शून्य आहे. एका जागी अडकून राहू नको. पारद्याच्या जाळात जर सापडलास तर तुला मी काही कोणीही सोडू शकत नाही. अहो, पाठ झाला ऐकता ऐकता त्याच्या. रोज सांगतात ना साधू, साधू सांगत असताना पाठ झालं त्याचं आणि बोलायला लागला तो. ए दादा, एकाच जागी अडकून राहू नको, रममाण होऊ नको, कुठेतरी एकाच जागी गुंतून राहू नको. का? पारदे येईल, जाळा टाकील. पारद्याच्या जाळात जर अडकलास तर तुम्ही काय, तुला कोणी सोडू शकत नाही. बोलायला लागला तो पोपट. साधूने विचार केला, याला आता स्वतंत्र करायला काही हरकत नाही, याला काय आता जंगलामध्ये सोडून द्यायला हरकत बरं का. आणि नेमकं काय झालं, साधूने त्याला स्वतंत्र केला, सोडून दिलं त्याला जंगलामध्ये, स्वतंत्र केलं. जा बिंदास्त. पाठ झालं ना आता, ज्ञान झालं ना आता, आता काय हरकत नाही. कळायला लागलं नाही, जा आता. काही कालांतराने ज्या वेळेला तेच साधू, तुम्हाला बाजार पच्छापूरचा का जवळ इथे? बाजार कुठे बरं तुम्हाला? कुठला? दाभाड. दाभाडचा ना. दाभाडच्या बाजारामध्ये ते साधू गेले आणि दाभाडच्या बाजारामध्ये ते साधू गेल्यानंतर त्या ठिकाणी 2-4 पिंजरे घेऊन बसलेला एक पारधी. त्या 2-4 पिंजऱ्यांमध्ये 2-4 पोपट होते. त्या साधूने बघितलं त्या पारध्याकडे. त्या 2-4 पिंजऱ्यांमध्ये एक पिंजरा आणि एक पिंजऱ्यातला पोपट असा होता की तो सतत बडबडत होता, कुठे एकांतात अडकू नको, एकाच जागी कुठे गुंतून राहू नको. गुंतून राहिलास पारधी जाळा टाकेल. पारद्याच्या जाळात जर अडकलास तर तुला मी पण सोडू शकत नाही. कोण बोलतोय? त्या पिंजऱ्यातला पोपट बोलतोय. त्या पोपटाकडे बघितल्यानंतर निरीक्षण करता करता साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले माऊली. साधूच्या डोळ्यात अश्रू आले. त्या साधूकडे ज्या वेळेला पारध्याची नजर गेली, पारधी पाहायला लागला, त्यावेळेला पारध्याला असं वाटलं की हा पोपट साधूला आवडलेला आहे, बोलका पोपट आहे. पण कदाचित मी जी किंमत सांगतोय, मी जे ओरडतोय, जे बोलतोय, जी किंमत, तेवढी किंमत साधूकडे तेवढे पैसे नसतील द्यायला, आणि म्हणून साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. त्या पारध्याने हात जोडले त्या साधूला, तसं पुरुषाला. बाबा महाराज, पोपट आवडला का तुम्हाला? तो पोपट तुम्हाला हवा आहे का? मी सांगतोय तेवढे नका देऊ, तुमच्याकडे काही असतील ते द्या आणि घेऊन जा. साधू पटकन बोलले, फुकट पण पोपट नको हा मला. असे पोपट फुकट पण नकोत. आपल्या ज्ञानाचा उपयोग जर आपल्या स्वतःला काही होत नसेल, त्या ज्ञानाप्रमाणे, त्या मार्गदर्शनाप्रमाणे तर आपण स्वतः चालत नसू, तर त्याला किंमत शून्य आहे. शून्य आहे माऊली. रावणाला ज्ञान कमी होतं का? दशग्रंथी ब्राह्मण म्हटलेला आहे त्याला. 4 वेद आणि 6 शास्त्रांचा अभ्यास असलेला दशग्रंथी. किती ज्ञान, सर्वांगाचं ज्ञान त्याला होतं.
पण एका विषयावर विजय मिळवू शकला नाही. एक अभिमानावर अहंकारावर विजय मिळवू शकला नाही. अभिमान जर असेल, अहंता जर असेल, तर असं म्हटलेलं आहे, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. ज्ञानाचा अभिमान बाजूला ठेवा, पांडित्याचा अभिमान बाजूला ठेवा. आमचं पाठांतर, माझ्या एवढ्या ओव्या पाठ, माझा तेवढे अभंग पाठ, मला अमुक कळतंय, मला तमुक कळतंय. संतांना शरण जाताना नम्रतेने शरण घेत जाता आलं पाहिजे. मला काहीही कळत नाही आणि सर्व काही कळावं म्हणून मी आपल्याला शरण आलेलो आहे. समजतंय म्हटलं, शिकलो म्हटलं की झालं कार्यक्रम. मला काही येत नाही, मला शिकायचं आहे, मला शिकायचं आहे. आणि शिकायचं आहे म्हणून जर तुमच्या जीवनाचा प्रवास तुम्ही करत असाल तर तुम्हाला खूप शिकायला मिळतंय, खूप शिकायला मिळतंय. माऊली शिकलो म्हणाल ना, संपला विषय, संपला.